नमस्कार मित्रांनो, नर्सिंग अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. बघा, बीएससी नर्सिंगसाठी एक नवीन शेड्यूल आलेला आहे. तर बघा, लास्ट जी डेट होती, जे लास्ट एक्सटेन्शन बीएससी कॅपराऊंड साठी जी लास्ट एक्सटेन्शन डेट होती, ती 18 जुलै 2025 ते 22 जुलै 2025 होती. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जी एक्सटेन्शन डेट आहे ही लास्ट ठरू शकते. तर बघा, त्याप्रमाणे आता नेक्स्ट जो शेड्यूल आला तो शेड्यूल आलेला आहे. तर या नेक्स्ट शेड्यूल मध्ये आपण बीएससी नर्सिंग कॅपराऊंड मध्ये काय प्रोसेस आहे ते आपण बघून घेऊ. तर बघा, हे नोटिफिकेशन बघा कधीच आहे, 2 ऑगस्ट 2025 चे नोटिफिकेशन आहे. नोटीस नंबर 11 बीएससी नर्सिंग. बघा, ऑनलाईन चॉईस अँड प्रिफरन्स फिलिंग अँड कॅपराऊंड 1 शेड्यूल. बघा, जे ऑनलाईन चॉईस अँड प्रिफरन्स फिलिंग साठी हे कॅपराऊंड 1 चं एक शेड्यूल आहे. त्यानंतर बघा, फॉर द बीएससी नर्सिंग कोर्स फॉर अकॅडमिक 2025-2026. या अगोदर आपण दोन नोटिफिकेशन बघितले होते की ज्यामध्ये आपल्याला फर्स्ट काय करायचं होतं की आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं होतं. त्यानंतर काय करायचं होतं, पेमेंट करायचं होतं आणि आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे होते. आता नेक्स्ट प्रोसेस आहे, नेक्स्ट जे शेड्यूल आहे ते बघा कशा प्रकारे आहे. द रजिस्ट्रेशन प्रोसेस फॉर ऍडमिशन फर्स्ट बीएससी नर्सिंग course was carried out as per above the refer notice. The competent authority has detected to conduct the online choice preference filling process of cap round for the BSc nursing course as per schedule given. तर बघा, जी फर्स्ट प्रोसेस होती, जे आपण फर्स्ट जी प्रोसेस ज्यांनी केली आहे त्यांसाठी ही नेक्स्ट प्रोसेस आहे. म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे, पेमेंट केलं आहे आणि डॉक्युमेंट अपलोड केले आहे त्यांसाठी बघा नेक्स्ट प्रोसेस काय आहे. तर बघा, फर्स्ट बघा, पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट 4 ऑगस्ट 2025. तर बघा, 4 ऑगस्ट 2025 ला जी मेरिट लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट लागणार आहे बीएससी नर्सिंगच्या कॅप राऊंड साठी. देन नेक्स्ट, डिस्प्ले फॉर द सीट मॅट्रिक्स फॉर द कॅप राऊंड 1. त्यानंतर कॅप राऊंड 1 मध्ये किती सीट्स आहेत ते आपल्याला डिस्प्ले करण्यात येणार आहे. ते कधी, ते 5 ऑगस्ट 2025. त्यानंतर बघा, ऑनलाईन प्रिफरन्स चॉईस फ्रॉम फिलिंग प्रोसेस बाय इलिजिबल कॅन्डिडेट. बघा, जे पण इलिजिबल कॅन्डिडेट राहणार मेरिट लिस्ट मध्ये ते त्यांना जो चॉईस प्रिफरन्स आहे तो 5 ऑगस्ट 2025 ते 7 ऑगस्ट 2025, म्हणजे यामध्ये 2 दिवसाचा कालावधी आहे. या 2 दिवसाच्या कालावधीत आपल्याला काय करायचं आहे, प्रिफरन्स फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर बघा, डिक्लेरेशन फॉर द डिक्लेरेशन फॉर सिलेक्शन ऑफ लिस्ट कॅप राऊंड फर्स्ट फॉर बीएससी नर्सिंग कोर्स ओनली. तर बघा, जे सिलेक्शन लिस्ट आहे ती 8 ऑगस्ट 2025 म्हणजे नेक्स्ट डे ला त्याची काय लागणार आहे, सिलेक्शन लिस्ट पण लागणार आहे. देन त्यानंतर बघा, द फिजिकली जॉइनिंग अँड फिलिंग द स्टेटस रिटर्नेशन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स रिक्वेस्ट फीज अँड डीडी चेक. तर बघा, आपल्याला जे कॅपराऊंड फर्स्टची लिस्ट लागल्यानंतर लगेच आपल्याला 9 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, रिपोर्टिंग करायचं आहे. आणि जर आपल्याला जर कॉलेज जर आवडलं असेल तर आपल्याला तिथे जॉईनिंग करायचं आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस आहे. तर बघा, यामध्ये काय होणार आहे की 4 ऑगस्ट 2025 ला मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर आपल्याला जे अवेलेबल सीट्स आहेत त्या सीट्स माहिती पडणार आहे 5 ऑगस्ट 2025 ला. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत आपल्याला प्रिफरन्स फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर प्रिफरन्स फॉर्म नंतर जे आपल्याला फर्स्ट कॅप राऊंड मध्ये जी सिलेक्शन लिस्ट आहे ती 8 ऑगस्ट 2025 लागणार आहे. त्यानंतर फिजिकली आपली जॉईनिंग 9 ऑगस्ट 2025 ते 14 ऑगस्ट 2025 होणार आहे. त्यानंतर ही आज संपूर्ण प्रोसेस आहे फर्स्ट राऊंडची. त्यानंतर बघा, यामध्ये जे कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहे त्यांना ज्यांना ज्यांना आवडीचं कॉलेज मिळालं असेल ते जॉईन करू शकतात, नाहीतर मग नेक्स्ट राऊंड साठी पण ते अप्लाय करू शकतात. तर बघा, जो नेक्स्ट शेड्यूल आहे तो नेक्स्ट शेड्यूल नेक्स्ट नोटिफिकेशन मध्ये आपल्याला येणार आहे. तर अशा प्रकारची ही संपूर्ण प्रोसेस आहे. ज्यांनी आतापर्यंत जी प्रोसेस केली आहे अप्लिकेशन फॉर्म पासून डॉक्युमेंट अपलोडिंग पर्यंत, त्यानंतर त्यांना ही पूर्ण प्रोसेस काय करायची आहे, फॉलो करायची आहे. आणि मग त्यांचा जर नंबर लागत असेल तर त्यांना ऍडमिशन करायची आहे. जर ज्यांचा नसेल लागेल त्यांनी नेक्स्ट राऊंड साठी अप्लाय करायचं आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण ही डिटेल्स आहे. बघा, नेक्स्ट आपण बघू की त्यामध्ये जे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट काय आहे ते बघणार आपण. तर बघा, candidates should be verify fee structure private minority colleges of the respective college website on fees regulation authority website before filling in their choices preference. तर बघा, काय आहे की आपल्याला जी प्रायव्हेट मेजॉरिटी कॉलेज आहे त्यांची आपल्याला फीज जी आहे ती फीज आपल्याला जे एफआरए आहे एफआरए त्यांच्या वेबसाईटवर आपल्याला बघता येणार आहे. त्यानंतर बिफोर फिलिंग देअर चॉईस प्रिफरन्स, आपल्याला
चॉईस प्रिफरन्स फॉर्म भरायच्या अगोदर आपल्याला प्रत्येक कॉलेज जे प्रायव्हेट कॉलेज आहे त्यांची आपल्याला फीस पण त्यांच्या FRAच्या वेबसाईटवर बघता येणार आहे. त्यानंतर बघा कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड अ सीट इन राऊंड फर्स्ट any subsequent cap round and wish to seek betterments must first report to the allotted college and complete the admission process. बघा जर समजा ज्याचा फर्स्ट राऊंड मध्ये आपल्याला ज्याला कॉलेज अलॉटेड होत असेल तर त्याला जर जॉईन करायचं नसेल तर त्याला सेकंड साठी पण चान्स घेता येते, पण त्यासाठी त्याला काय करावं लागणार आहे की जी संपूर्ण प्रोसेस आहे ती प्रोसेस त्याला करावं लागणार आहे. तिथे जावं लागणार, त्याला जॉईनिंग करावं लागणार आहे, डॉक्युमेंटेशन पूर्ण व्हेरीफाय करावं लागणार आहे. त्यानंतर त्यांची प्रोसेस करूनच आपल्याला नेक्स्ट राऊंड अटेंड करता येणार आहे. त्यानंतर बघा कॅन्डिडेट हू वॉन्ट टू बेटरमेंट शुड नॉट फिल द स्टेटस रिटेन्शन फॉर्म. वन स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल इट कॅन नॉट बी रिव्हर्टेड. तर बघा जे रिटेन्शन फॉर्म आहे रिटेन्शन फॉर्म जर आपण एक वेळेचा भरला तर बघा आपल्याला जो नेक्स्ट राऊंड आहे तो नेक्स्ट राऊंड करता येणार नाही. आपल्याला जे ऍडमिशन आहे ते ऍडमिशन कन्फर्म करून टाकणार आहे. त्यानंतर बघा इफ ए कॅन्डिडेट फेल टू रिपोर्ट जॉईनिंग अलॉटेड कॉलेजेस विदिन अ prescribed time periods, they will not be eligible for any further cap round, such candidate will be eligible to only the institute level. तर बघा आपण जर दिलेल्या टाइमवर जर आपण फर्स्ट राऊंड साठी जर गेलो नाही तर आपल्याला काय आपण जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस मधून काय होणार बाद होणार. त्यानंतर आपल्याला डायरेक्ट जो इन्स्टिट्यूशन लेवलचा जो राऊंड राहतो फर्स्ट सेकंड थर्ड नंतर ज्या काही वॅकंट सीट राहतात त्या वॅकंट सीट साठी जे इन्स्टिट्यूशन लेवलचा एक राऊंड राहतो ज्यामध्ये इन्स्टिट्यूशन लेवलवर जे राहिलेले वॅकंट सीट आहे ते कॉलेज स्वतःच्या लेवलवर स्वतः सिलेक्ट करतात. तर त्यामध्ये आपलं इलिजिबल होऊ शकतो. तोपर्यंत नाही. आपल्याला जर ही प्रोसेस जर आपण केली नाही तर तो आपण या प्रोसेसमधून बाद होणार. त्यानंतर बघा कॅन्डिडेट मस्ट फिल देअर चॉईस प्रिफरन्स सेपरेटली फॉर इच सबसिक्वेंट राऊंड. बघा प्रत्येक राऊंडला आपल्याला काय करायचं आहे, वेगवेगळ्या राऊंडला वेगवेगळे चॉईस आपण प्रिफरन्स फॉर्म आपल्याला भरायचं आहे. बघा एकच प्रिफरन्स फॉर्म सगळ्या राऊंडला चालणार नाही. त्यानंतर बघा इफ एनी कॅन्डिडेट सॅटिस्फाय with allotments and want to be confirm admission, they should be fill out status retention form. The college shall not force any candidate to fill status retention form. तर बघा जर ज्या कॅन्डिडेटला जे कॉलेज अलॉटेड झालं असेल जर त्याला ते आवडलं असेल तर त्याला ऍडमिशन कन्फर्म करायचे असेल तर तो करू शकतो, नाहीतर कॉलेज त्याला कोणत्याही प्रकारचे फोर्स करू शकणार नाही. तर बघा अशा प्रकारची ही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे कॅन्डिडेटला. तर बघा ही जे इन्स्ट्रक्शन आहे ही कॅन्डिडेटला पूर्णपणे फॉलो करायचे आहे आणि ज्या काही अपडेट्स आहेत त्या अपडेट्स रेग्युलरली वेबसाईटवर व्हिजिट करून त्यांना बघायचं. तर अशा प्रकारची संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे. तर बघा ही इन्फॉर्मेशन तुम्हाला फॉलो करायची आहे. ज्यांना कोणाला ऍडमिशन करायची असेल त्यांना हा संपूर्ण शेड्यूल काय करायचा फॉलो करायचा आहे. तर हा शेड्यूल जो आहे तो BSc नर्सिंगच्या कॅप राऊंड 2025 ते 26 साठी आहे. तर बघा यामध्ये टोटली जो फर्स्ट राऊंड आहे फर्स्ट राऊंड पर्यंत पूर्ण प्रोसेस सांगितली आहे. तर ही प्रोसेस आपल्याला पूर्णपणे फॉलो करायची आहे. तर बघा ज्यांना कोणाला BSc नर्सिंग करायचं असेल किंवा त्यांनी एज्युकेशन केलंच असणार त्यानंतर पेमेंट पण केलं असणार आणि डॉक्युमेंट पण अपलोड केले असणार तर त्यांना ही जी नेक्स्ट प्रोसेस आहे ही नेक्स्ट प्रोसेस पूर्ण करायची आहे तेव्हाच तुमचे ऍडमिशन होणार. तर बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू, धन्यवाद.